मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की घरातले सगळे हे जरा काळजीत बसलेले असतात. इतक्यात तिकडे आरू येते. आता आरू विचारत असते, काय झालं, तुम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये का दिसताय? त्याबरोबर मग आता आई आजी म्हणतात, काही नाही गं, तुझा बाबा बाहेर गेलाय पण तो अजून आलेला नाही आहे ना, तर आम्ही सगळे त्याचीच वाट बघतोय, त्याचंच टेन्शन आहे. त्याबरोबर आरू म्हणते, पण मग त्याचं टेन्शन काय घ्यायचं, बाबा येईल की, बाबा काय थोडीच लहान आहे. त्याबरोबर लगेचच आता तिला सीमा सांगते, तसं नाही बाळा, पण बाबाची गाडी बंद पडली आहे ना, म्हणून आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं. त्याबरोबर रमा म्हणते, मला तर आता काळजी वाटते की हे कुठे राहिले असतील एव्हाना. त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणतात, मग तुम्ही सगळेजण थांबा, मीच जातो आणि घेऊन येतो अक्षयला, मी बघतो काय करायचं. आणि मग ते तिकडनं चाललेले असतात. त्यावेळी मग रमा म्हणते, नाही नाही, नको नको बाबा, प्लीज नको, ह्यांनी सांगितलं आहे की कोणालाही घराबाहेर जाऊ देऊ नका, उगाचच्या उगाच नको, ते रागवतील. त्याबरोबर मग आता अभ्याससुद्धा म्हणू लागतो की अरे पण ह्याला काय अर्थ आहे, आपण असं किती वेळ हातावर हात धरून बसायचं, अक्षयला तिकडे गरज असेल आणि आपण इथेच थांबलो, यालाही अर्थ नाही आहे ना, आपण चल आनंददादा आपण बघूया. त्याबरोबर आनंददादासुद्धा म्हणतो, हो ठीक आहे ठीक आहे, चल अभ्या आपण बघू. त्यावर रमा म्हणते, नाही नको, खरंच नको, जर ते म्हणालेत ना की कोणाला नको पाठवू म्हणून, तर खरंच तुम्ही जायला नको, उगाच नाही तर नंतर ते रागवतील. त्याबरोबर मग आता अभ्या आणि आनंदसुद्धा थांबतात. तर आता लगेचच इकडे आई आजी म्हणत असतात, तो तामणकर काही चांगला माणूस नाही आहे. इतक्यात त्या ठिकाणी आता अक्षय आलेला असतो. आरोही लगेच ओरडते, बाबा आला, बाबा आला. त्याबरोबर लगेच तीच येते आणि पहिल्यांदा अक्षयला मिठी मारते. त्याबरोबर मग आता सगळेच जण अक्षयला विचारतात, काय रे अक्षय, तुला एवढा उशीर का झाला? अक्षय सांगतो, काही नाही, गाडी बंद पडली ना, एक ओळखीचा माणूस भेटला, त्याने लिफ्ट दिली. मग काय लिफ्ट दिली, पण मग गप्पा मारत बसलो, आपल्या बाजूने केसचा निकाल लागला वगैरे, मग त्या गोष्टी डिस्कस करत राहिलो ना, त्यामुळे वेळ लागला. त्यावर मग लगेचच आता शशिकांत मुकादम म्हणतात, अरे पण निकाल आपल्या बाजूने लागला, ही गोष्ट तर संपूर्ण पाचगणीत कुणालाच माहीत नव्हती, मग ह्याबद्दल त्यांनी तुला कसं काय केलं? त्यावर मग मात्र आता अक्षय हा काही बोलत नसतो. सीमा ही अक्षयचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करत असते. अक्षय म्हणतो, मीच सांगितलं त्यांना की निकाल आमच्या बाजूने लागला, म्हणून मग तेव्हा त्यांना कळलं ना की निकाल आपल्या बाजूने लागला, मग तेव्हा त्यांनी केलं माझं कौतुक, चांगलं झालं, व्यवस्थित घडलं सगळं, असं सर्व ते बोलत होते. त्याबरोबर हे ऐकून सीमा ही लगेचच अक्षयला म्हणते, चला जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला काहीही हरकत नाही, कारण आता जे झालं त्याच्याने आपलं तर चांगलंच झालं आहे ना. त्याबरोबर मग आता घरातले सगळेच जण म्हणतात की हो हो, अगदी बरोबर. त्याबरोबर मग लगेच आता अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी खूप घामाघूम झालो आहे, तर मला जरा फ्रेश होऊन यायचं आहे. सीमा म्हणते, रमा अगं त्याआधी अक्षयला पेढा तर भरव. मग लगेचच रमा अक्षयला पेढा भरवते. पेढा भरवून झाल्यावर मग आता अक्षय हा म्हणू लागतो की चला आता मी निघतो, आंघोळीला जरा जातो, फ्रेश होऊन येतो. आणि मग अक्षय हा तिकडनं फ्रेश व्हायला म्हणजेच आंघोळ करायला गेलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे तामणकर जो असतो तो सतत रेवाला फोन करत असतो, पण रेवा त्याचे फोन घेत नसते. इतक्यात आता तामणकरचा वकील आणि चंदा दोघंही तिकडे येतात. चंदा म्हणत असते, साहेब अहो एवढं ड्रिंक करू नका तुम्ही, तुम्हाला त्रास होईल. तर तामणकर हा चिडलेला असतो, तो म्हणत असतो, डार्लिंग माझा फोन उचलत नाही आहे. त्याबरोबर आता तामणकरचा वकील म्हणत असतो, साहेब आपण करूया ना, काहीतरी करूया, त्या अक्षय आणि रमाला आपण चांगली अद्दल घडवूया, प्रॉपर्टी आपल्याला हवी आहे, प्रॉपर्टी आपण मिळवूयाच ना, तुम्ही काळजी करू नका. त्यावर तामणकर म्हणत असतो, सध्या त्या प्रॉपर्टीपेक्षाही महत्त्वाची माझ्यासाठी माझी डार्लिंग आहे आणि माझी डार्लिंग माझे फोन घेत नाही आहे. तुम्हाला कळतोय का ह्याचा सिरियसनेस, किती मोठी गोष्ट आहे ती ही? माझी डार्लिंग कुठे असेल, काय अवस्थेत असेल, मला काहीही कळायला मार्ग नाही आहे. त्यावर चंदा म्हणते, अहो साहेब तुम्ही कशाला काळजी करताय, ताई काहीतरी महत्त्वाच्या कामात वगैरे असतील किंवा त्यांचा फोन सायलेंट असेल ना, म्हणून त्या फोन उचलत नसतील, पण त्या जशाच फ्री होतील की नाही त्या स्वतःहूनच तुम्हाला फोन करत जातील ना, बघालच तुम्ही. त्याबरोबर तो म्हणत असतो की नाही नाही नाही, डार्लिंग बिझी असेल म्हणून माझा फोन घेत नाही आहे, असं नाही होऊ शकत.
त्याबरोबर मग चंदा त्याला म्हणू लागते की साहेबाऊ तसंच काहीतरी असेल आणि तुम्ही आता हे एवढी घ्यायला मग ताई आल्यास नाही ताईंनी बघितलं तर त्यासनी काय सांगायचं आपण. हां, बाद झालं की साहेबाऊ तुमची आधीच तब्येत बरी नाही आहे. त्याबरोबर तो म्हणत असतो की नाही आज मी त्या अक्षय आणि रमाचा चॅप्टरच क्लोज करायला जातो आहे. आज काय करायचं ते मी फुल अँड फायनलच करतो. त्याबरोबर इकडे आता अक्षय रूममध्ये येतो आणि अक्षयवरती आता छान असा तो फुलांचा वर्षाव होतो आणि रमाने ते बदामामध्ये लिहिलेलं अक्षयला दिसतं. आता ते बदाम बघून अक्षयला खूपच जास्त आनंद होतो. त्याला वाटतं वाव, खरंच रमाने हे सगळं किती छान केलं आहे. तोपर्यंत आता त्या ठिकाणी रमासुद्धा येते आणि ती आता खोलीचं दार बंद करते. मग ती अक्षयला विचारू लागते की काय मग कसं वाटलं माझं सरप्राईज. त्यावर अक्षय म्हणत असतो बायकोने नवऱ्याला थँक्स वगैरे म्हणायची गरज नसते रमा, हे सगळं एवढं तू कशासाठी केलंस, काय गरज तुला मला थँक्स म्हणण्याची. त्यावर रमा म्हणत असते हो का, बायको नवऱ्याला थँक्स नाही म्हणत, मग बायको काय करते बरं नवऱ्यासाठी. त्यावर मग अक्षय म्हणतो तुला नाही माहीत. त्यावर रमा म्हणते नाही हो, बायको काय करते सांगा ना. त्याबरोबर अक्षय म्हणतो खरंच तुला माहीत नाही आहे का. त्यावर रमा म्हणते नाही, खरंच मला नाही माहीत काय करते बायको. त्याबरोबर मग आता अक्षय हा लगेचच रमाला स्वतःच्या जवळ घेतो. आता रमाला तो स्वतःच्या जवळ खेचतो आणि म्हणत असतो बघ आठव, माहिती आहे का. त्यावर रमा म्हणते नाही, मला खरंच नाही माहीत. आता मग त्या दोघांमध्ये आता छान रोमॅन्स खुलून आलेला असतो. दोघंही जण एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. आता अक्षय याच्याकडे रमा बघत नसते, रमा लाजत असते, खाली बघत असते आणि आता अक्षय हा तिच्या कपाळावरती किस करणारच असतो. पण इतक्यात आता त्या ठिकाणी आरू येते आणि आता आरू आल्याबरोबर अक्षय आणि रमा डचकतात. तर दुसऱ्या बाजूला रेवा ही गाडी चालवत असते आणि रेवाला अक्षयने तिला बोललेले शब्द सतत आठवत असतात की तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस. जनरली 7 वर्ष लोक जेव्हा जेलमधून राहून येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश काहीतरी दिसतो, ते लोक सुधारले आहेत अशी भावना मनामध्ये येते. पण तुझ्याकडे बघून ना तू कधी सुधारशील असं मला मुळात वाटतच नाही आहे. त्यामुळे तुझ्याबद्दल भावना मनात आणणं चुकीचं आहे. त्याबरोबर इकडे आता रेवा त्याच विचारांमध्ये गाडी चालवत असतानाच रेवाच्या गाडीचा अपघात होतो. आता गाडीचा अपघात झाल्याबरोबर मग मात्र रेवाला आता पूर्णपणे म्हणजे लागलेलं असतं आणि ती आता बेशुद्ध झालेली असते आणि रेवा आता शुद्धीतही नसताना अक्षयचंच नाव घेत असते. ती म्हणत असते अक्षय अक्षय अक्षय. पण आता अक्षय ती करत असते, पण इकडे अक्षयच काय कोणीच नसतं. तर तोपर्यंत इकडे आरोही आलेली असते आणि आता आरोही अक्षयला म्हणते बाबा तुला हे सरप्राईज कसं वाटलं. त्यावर अक्षय म्हणतो वा वा खूप छान. त्यावर आरू म्हणते हो ना, मला वाटलंच होतं तुला हे सरप्राईज आवडणार, म्हणूनच तर मी आईला सांगितलं होतं ना की आपण हे करूया म्हणून. बाबा तुला नक्की आवडलं ना. त्यावर अक्षय म्हणतो हो खूप आवडलं मला आरू हे सरप्राईज. पण तुला माहिती आहे का मला त्या सरप्राईजपेक्षा जास्त काय आवडले. आरू म्हणते काय. त्यावर मग अक्षय म्हणतो तू आत्ता ह्या वेळेवर येऊन जे सरप्राईज दिलंस ना ते आवडलं आहे मला. त्यावर आरू म्हणते ह्या वेळेवर येऊन सरप्राईज. बाबा म्हणजे मला कळलं नाही, नक्की तुला मी दिलेलं सरप्राईज आवडलं आहे की नाही आवडलं आहे. त्यावर अक्षय म्हणतो आवडलं ना, खूप आवडलं मला तू दिलेलं सरप्राईज काय. त्याबरोबर मग आरू म्हणते बरं ठीक आहे, तुला आवडलं ना माझं सरप्राईज, मी हेच विचारण्यासाठी इकडे आले होते. बरं चल मी आत्ता जाते, मला खूप कामं आहेत. आता आरू म्हणते मला खूप कामं आहेत. त्यावर मग अक्षय आणि रमा तिला म्हणतात एक मिनटं तुला काय गं एवढी कामं आहेत, तुला कुठे जायचं आहे एवढं. त्यावेळी मग आता आरू म्हणते अरे असं काय करताय आई बाबा, मला आज आजी पोळ्या लाटायला शिकवणार आहे ना, तर मला ते काम आहे. मला किचनमध्ये जायचं आहे, आजीची हेल्प करायची आहे. मलासुद्धा तुमच्यासारखं छान स्वयंपाक बनवायला शिकायचं आहे की नाही. त्यावर मग अक्षय आणि रमा लगेचच तिला जवळ घेतात आणि म्हणतात हो नक्की शिकशील. मग आरू जात असते. इतक्यात तिला तिथे टेबलावरती ठेवलेले 2 गुलाबाचे फूल दिसतात. आरू लगेचच एक अक्षयच्या हातात देते, एक रमाच्या हातात देते आणि म्हणते बाय आणि लगेच आता ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर मग आता अक्षय हा तोंडामध्ये ते गुलाब पकडून रमाजवळ जातच असतो. इतक्यात रमा आता अक्षयला विचारते अहो मगाशी तुम्ही घरी आलात तेव्हा तुम्ही नाराज होतात, काय झालं होतं तेव्हा, तुम्ही नाराज कशासाठी झाला होतात, काही घडलं होतं का. त्यावर मग आता अक्षय हा लगेचच तोंडातलं गुलाब खाली काढतो. रमा म्हणते काय झालं,
मगाशी तुम्ही काय म्हणालात, ओळखीची व्यक्ती वगैरे भेटली होती? तुम्हाला रेवा भेटली होती? रेवाने फोन केला होता. त्यावर अक्षय म्हणतो भेटली होती. त्यावर रमा म्हणते काय रेवा? त्यावर अक्षय सांगतो हो रेवा. मग रमा म्हणते काय म्हणाली? मग अक्षय तिला सांगू लागतो की रेवा काय काय बोलली. रेवा सांगत होती की अरे मला तुमच्यासमोर माझी चूक मान्य करायची आहे. मी तुमचा दोघांचाही पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही मला कुठेच नाही सापडलात. शेवटी मग मी तुम्हाला शोधत राहिले, पण मला माझा पश्चाताप करण्यासाठी तुम्ही नाहीच भेटलात. हे सगळं रमा आणि अक्षय बोलत असतानाच अक्षयच्या फोनवरती एक फोन येतो आणि मग आता अक्षय म्हणतो काय नाही 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 अहो त्या काही बोलतील हो, पण आमचा काहीही संबंध नाही आहे. नाही 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 आमचा संबंध नाही आहे. तुम्ही ते त्यांच्या घरी कळवा. हां त्यांच्याच घरी कळवा. हो हो ठेवा. आणि मग अक्षय फोन ठेवतो. रमा विचारते काय हो काय झालं? त्यावर अक्षय म्हणतो काही नाही. म्हणे रेवाच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि रेवा आपलं नाव घेते आणि म्हणून लोकांनी आपल्याला फोन केला. पुन्हा एक नवीन नाटक ग. दुसरं काय? आता रेवाच्या गाडीचा अपघात झाला आहे हे ऐकूनही रमा आता रेस्टलेस होते. त्याबरोबर अक्षय म्हणतो काय ग काय झालं? तू का एवढी शांत झालीस? तुझ्या डोक्यात आपण मदत वगैरे करायला जायचं असा काही विचार आलेला नाही आहे ना? हे बघ रमा, त्या रेवासाठी विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि मुळात मदत वगैरे करायची तर तिला अजिबात विचारच करू नकोस. ती मुलगी ना त्या सर्व गोष्टींच्या मुळात पात्र नाही आहे, समजलं? त्याबरोबर मग रमा म्हणते अहो पण अक्षय म्हणतो पण नाही किंतु नाही परंतु नाही रमा, जे नाही ते नाहीच. त्या मुलीची लायकीच नाही आहे की तिला मदत केली पाहिजे. हे सुद्धा आता ना काहीतरी नवीन सोंग पांघरलं असणार आहे तिने. हे नवीन नाटक आहे तिचं, बघ तुला कळेलच नंतर. त्यावर रमा म्हणते हो बरोबर आहे. त्यावर अक्षय म्हणतो आणि आपण तिच्यासाठी आपला मूडसुद्धा बिलकुलच खराब करून घ्यायचा नाही आहे, कळलं का? तर दुसऱ्या बाजूला आता सीमा ही शशिकांत मुकार्दमांना विचारते काय हो काय झालं? मगापासून गप्प गप्प दिसताय, काही झालंय का? शशिकांत मुकार्दम म्हणतात नाही सीमा काही नाही. सीमा म्हणते माझ्या मनात एक खंत आहे, बोलून दाखवू. शशिकांत मुकार्दम म्हणतात अगं बोल की. सीमा म्हणते मी ना अक्षय आल्यापासून ऑब्झर्व करते, अक्षय आणि रमा सकाळपासून जरा विचित्रच वागतायत. म्हणजे ना काहीतरी असं आहे जे ते आपल्यापासून लपवत आहेत आणि म्हणून ना मला अक्षयची आणि रमाची सुद्धा काळजी वाटते. शशिकांत मुकार्दम म्हणतात हो ना मला सुद्धा जरा तसंच वाटतं, पण नेमकं काय लपवत आहेत ना ते लोक आपल्यापासून हे काही कळायला मार्ग नाही आहे. सीमा म्हणते हो ना मला सुद्धा तेच तर कळत नाही आहे, नक्की काय लपवत आहेत? काय लपवत असतील? काय वाटतं हो तुम्हाला? शशिकांत मुकार्दम म्हणतात ते कळतच तर नाही आहे. मग आता इतक्यात त्या ठिकाणी अक्षय आणि रमा येतात. आता ते गुणगुणत घरातनं बाहेर पडलेले असतात. इतक्यात सीमा त्यांना हाक मारते आणि म्हणते एक मिनटं थांबा थांबा थांबा. मग ते दोघं जण थांबतात. त्यावर शशिकांत मुकार्दम म्हणतात एक मिनटं कुठे चाललाय रे तुम्ही दोघं? काय? त्याबरोबर मग अक्षय म्हणतो काही नाही बाबा, जरा असेच फेरफटका मारायला चाललो. त्यावर मग शशिकांत मुकार्दम म्हणतात काय फेरफटका मारायला असेच चाललाय? हे काही मला तुमचं कारण पटत नाही आहे, कारण तुम्ही फेरफटका मारायला जाताय ह्या गोष्टीवरती मुळात माझा विश्वासच बसत नाही आहे की तुम्ही दोघं असेच फेरफटका मारायला जात असाल. त्यावर मग आता अक्षयने हे असं म्हटल्यावर मग लगेचच शशिकांत मुकार्दम म्हणतात बरोबर ना, बोल बोल पुढे बोल. त्यावर मग आता रमा म्हणते नाही खरंच बाबा. त्याबरोबर मग अक्षयसुद्धा म्हणतो अहो खूप दिवसात आम्ही दोघं जण कुठे बाहेर गेलो नाही होत ना, म्हणून विचार केला जरा बाहेरून जाऊन यावं, जरा राऊंड मारावा म्हणून चाललो आहे, बाकी काही नाही. शशिकांत मुकार्दम म्हणतात हो का, भरपूर दिवस कुठे गेला नाही आहात म्हणून चाललाय का? बरं ठीक आहे. कुठे चाललाय तुम्ही दोघंही असे अचानक? कुठे फिरायला चाललायस कुठे नक्की रमाला घेऊन काय? त्याबरोबर आता लगेचच पुढे सीमासुद्धा म्हणते अक्षय मला आणि ह्यांना सतत असं वाटतंय की तू आणि रमा तुम्ही दोघंही जण ना आमच्यापासून काहीतरी लपवताय. तुम्ही आमच्यापासून काय बरं लपवताय? काय झालं? जे काही असेल ते सांगून टाका बरं. त्याबरोबर मग अक्षय म्हणत असतो एक मिनटं आई बाबा, तुमच्या या डिटेक्टिव्हिटीमधून प्लीज आम्हाला बाहेर पडू द्याल का? तुम्ही जे काही बोलताय ना तसं काहीही नाही आहे आणि आम्ही काय लपवणार आहोत तुमच्यापासून? काहीच नाही. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो रमा ह्यांना माझ्यावर विश्वास होत नाही आहे, एकदा ह्यांना तू तरी सांग की आपण नेमकं कुठं चाललो आहे ते. त्यावर मग रमासुद्धा सांगते की आई बाबा अहो आम्ही खरोखर फिरायलाच चाललो आहे, खूप दिवसात कुठे निवांत आम्ही दोघं गेलोच नाही आहोत ना, म्हणून म्हटलं जरा मोकळ्या हवेवरती कुठेतरी बाहेर जाऊन यावं म्हणून निघालो आहे घरातनं बाहेर.
त्यावर मग शशिकांत मुकादम म्हणतात, बरं जा पण लवकर या काय. त्यावर मग अक्षय आणि रमा होकार देतात आणि दोघंही जण आता घरातनं बाहेर पडतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रेवा हिला हॉस्पिटलाइज केलेलं असतं. आता तिच्याकडे तामणकर आलेला असतो. तामणकर म्हणत असतो, डार्लिंग 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 काय अवस्था झाली ही तुझी, डार्लिंग उठ ना, ए डार्लिंग डार्लिंग बघ मी आलो आहे, डार्लिंग उठ. पण आता रेवा काही हलत नसते, ढिम्म बोलत नसते. त्यावेळी मग लगेचच आता तिकडे डॉक्टर हे येत असतात. तर तामणकर म्हणत असतो, डार्लिंग डार्लिंग काय झालं आहे, डॉक्टर माझी डार्लिंग उठत का नाही आहे, डार्लिंगला नक्की काय झालं आहे, ती कधीपर्यंत शुद्धीवरती येईल आणि ती अजून बेशुद्ध का आहे. त्यावर मग डॉक्टर सांगतात, चिल चिल मिस तामणकर, अहो काहीच नाही, त्या फक्त बेशुद्ध आहेत कारण त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे, बास, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही आहे, कळलं का. शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल त्यांना. त्यानंतर मग लगेचच त्या विचारू लागतात आणखीन एक गोष्ट, त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला एक लोडेड गन सापडलेली आहे, त्या गनबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का. त्यावर तामणकर लोडेड गन नाही असं म्हणतात. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणते, इट्स ओके, काही हरकत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा यांचा अपघात झाला तेव्हा यांच्या तोंडावरती तुमचं नाव नव्हतं, तेव्हा यांच्या तोंडावरती पाचगणीतल्या रमा आणि अक्षयचं नाव होतं, असं कसं. त्याबरोबर मग आता हे ऐकून तामणकर म्हणतो, नाही डॉक्टर, ॲक्च्युली याबद्दलसुद्धा मला काहीच आयडिया नाही आहे, पण थँक्यू सो मच, तुम्ही एवढी उत्तम ट्रीटमेंट करताय वगैरे. त्याबरोबर लगेचच डॉक्टर म्हणतात, नाही त्याबद्दल एवढं काहीही नाही आहे खरंच, बरं तुम्ही स्वतः काळजी घ्या, येतो आम्ही. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणतात, हो डॉक्टर, खरंच म्हणजे चांगली ट्रीटमेंट द्या, बस एवढंच सांगू. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणतात, डोंट वरी, लवकरात लवकर बऱ्या होतील त्या. त्याबरोबर हे ऐकून आता मग लगेचच तामणकराला बरं वाटतं की रेवा बरी होईल. त्यानंतर मग डॉक्टर ह्या तिकडनं निघून गेल्याबरोबर लगेचच तामणकर हा म्हणू लागतो, डार्लिंग ह्याचा अर्थ तुझ्या ह्या आजच्या अवस्थेला फक्त आणि फक्त तो अक्षय आणि ती रमा हेच जबाबदार आहेत ना. आता तर मी त्यांना सोडणारच नाही. बघ आता डार्लिंग फक्त तू मी त्यांचं काय करतो ते. नाही जर त्यांना चांगली अद्दल घडवली ना तर माझंसुद्धा नाव तामणकर नाही. बघशील मी काय करेन ते. आणि मग एवढं बोलून आता तामणकर हा लगेचच तिकडनं निघतो. त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघंजणं आईस्क्रीम खात बसलेले असताना त्या ठिकाणी तामणकर येतो. तामणकर लगेचच त्यांना म्हणू लागतो, अरे वा छान की, माझं घर जाळून दोघं इथे आईस्क्रीम खात बसलाय का. त्याबरोबर आता अक्षय आणि रमा दोघांनाही काहीच कळत नाही. ते दोघं विचारतात, काय. त्याबरोबर तामणकर म्हणतो, माझ्या डार्लिंगचा ॲक्सिडेंट झालेला नाही आहे, मला माहिती आहे, ह्या सगळ्यामध्ये ना तुमचाच दोघांचा हात आहे, तुम्हीच दोघांनी काहीतरी केलं. अक्षय म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही हे तामणकर, आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे आणि आमचा काही संबंधसुद्धा नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर तामणकर म्हणू लागतो, हे बघ अक्षय, तू उगाच खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे ह्या सगळ्यामध्ये तुमचाच हात आहे, हे सगळं तुम्हीच केलं आहे म्हणून. आता बघ मी काय करतो ते, मी तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. माझ्या डार्लिंगचा ज्या गाडीत अपघात झाला ना त्याच गाडीने बघ मी काय करतो. तामणकर आता स्वतः गाडीत ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि आता तो अक्षय आणि रमाच्या दिशेने गाडी चालवत आणत असतो. आता अक्षय आणि रमा घाबरलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.